आयुष कोमकर हत्या प्रकरण आणि या प्रकरणी कृष्णा आंदेकर समर्थ पोलीस ठाण्यात हजर झालाय। कृष्णा आंदेकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। कृष्णा आंदेकर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंदेकर हा काही वेळापूर्वी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला आहे। सध्या आपण समर्थ पोलीस ठाण्यामध्ये आहोत आणि इथे सकाळी 11:15 वाजता कृष्णा आंदेकर हा हजर झालेला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याची वैद्यकीय चाचणी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता दुपारी त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आयुष कोमकर याची जी हत्या झालेली होती, या हत्येमध्ये एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यातले सर्व 12 आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलेली होती। मात्र कृष्णा आंदेकर हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता आणि पोलीसही त्याच्या शोधामध्ये होते आणि अखेर कृष्णा आंदेकर हा हजर झाल्यानंतर आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। संपूर्ण आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणाचा जो कट आहे तो कृष्णा आंदेकर याने रचलेला होता, अशी माहिती सुद्धा समोर आलेली होती। गेल्याच वर्षी वनराज आंदेकर जो कृष्णा आंदेकरचा भाऊ आहे, याची जी हत्या कोमकर कुटुंबाकडून करण्यात आलेली होती, गणेश कोमकर आणि इतर साथीदारांकडून करण्यात आलेली होती, त्याचा बदला बरोबर 1 वर्षानंतर आंदेकर टोळीकडून घेण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये आयुष कोमकर याची हत्या केल्यानंतर सर्व बंडू आंदेकर, त्याचं कुटुंबीय, त्याचबरोबर कृष्णा आंदेकर यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता दुपारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेकडून आणि पोलिसांकडून नेमके काय काय दावे कृष्णा आंदेकर संदर्भात केले जातात हे पाहणं महत्वाचं आहे। इतके दिवस कृष्णा आंदेकर हा नेमका कुठे होता, कोणाच्या संपर्कात होता, याची सुद्धा माहिती आता न्यायालयामध्ये दिली जाईल आणि कृष्णा आंदेकर याची चौकशी सुद्धा केली जाणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व 13 आरोपी अटकेत आहेत। बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मिरगू, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।